आम्ही विचार टिकवण्यासाठी लढतोय। त्यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई, आमच्यासाठी विचाराची लढाई। आपण मावळ लोकसभेमध्ये आपल्या बंधूचा बदला घेण्यासाठी काही प्रयत्न करणार आहात? मी एवढंच सांगेल की माझ्या बंधूचा पराभव ज्या व्यक्तीने केला त्यावेळेस मी त्याच व्यक्तीच्या विरोधात प्रचार करत होतो। आत्तासुद्धा त्याच व्यक्तीच्या विरोधात प्रचार करायला आलो आहे। अजितदादा मात्र पवारसाहेबांना वडील म्हणून मानायचे, नाहीतर त्या स्थानाला बघायचे। साहेबांना म्हणजे वडिलाला सोडून ते आता भाजपबरोबर साम्राज्य टिकवण्यासाठी आणि कारवाई थांबवण्यासाठी गेलेले आहेत। आणि इथं ज्या व्यक्तीने मुलाचा पराभव केला त्याच व्यक्तीचा फॉर्म भरण्यासाठी अजितदादा येत असतील तर अजितदादा किती हतबल झालेत हे आपल्याला बघायला मिळते। पण मी पार्थला एवढंच सांगेल की त्यावेळेससुद्धा तुझ्या प्रचारासाठी आम्ही सर्वजण होतो। आजसुद्धा ज्या व्यक्तीने तुला हरवलं त्या व्यक्तीच्या विरोधात प्रचार करण्यासाठी आम्ही सर्वजण आहोत। आम्ही विचार नाही बदलला, भूमिका नाही बदलली आणि त्याच ताकदीने आणि त्याच्यापेक्षा कदाचित 1-2% जास्त ताकदीने लढेल। आणि त्याच्यात नक्कीच तुझ्या मनामध्ये एका कोपऱ्यामध्ये कुठेतरी जी भावना असेल त्या भावनेचा मान ठेवत आम्ही लढत आहोत। दादा, एका सभेमध्ये संजय राऊत साहेबांनी नवनीत राणांना सांगितलं की नटी ती बघेल, तुमच्याकडे हसेल, तुम्ही जाऊ नका, अशा प्रकारचं वक्तव्य केलं। त्याला तुम्ही विचार मानणार का? कुठल्याही महिलांच्या बाबतीत कुणीही जर एखादं वक्तव्य केलं तर ते चुकीचं आहे। त्या बाबतीत सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे। आणि विषय हाच आहे की आम्ही ओपनली बोलू शकतो की महिलांच्या बाबतीत मान सन्मान ठेवला पाहिजे, पण यादी जर काढली महिलांच्या विरोधात बोललेली भाजपचेच जास्त पराक्रमी नेते आपल्याला दिसतील जे महिलांच्या विरोधात तिथं बोललेले आहेत।